नमस्कार मित्रांनो. काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचा आवाज हे फक्त संवादाचं माध्यम नसून तुमच्या पूर्वजांनी दिलेलं एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक औषध मेडिसिन आहे? हो, आपला आवाज ही एक लिव्हिंग फोर्स आहे जी आपल्या हृदयाकाशात सुप्त अवस्थेत दडलेली आहे. आपल्याला आयुष्यभर गप्प राहायला किंवा कमी बोलायला शिकवलं गेलं. पण विचार करा, ही शांतता म्हणजे तुमच्या आत्म्यासाठी एक प्रकारचा तुरुंडकर नाही ना? प्राचीन नादयोग आणि सनातन परंपरेनुसार हे शरीर एक यंत्र आहे आणि तुमचा आवाज ही ती चावी आहे जी हे यंत्र चालवते. आजच्या या भागात आपण अशा एका प्रवासावर निघणार आहोत जिथे ध्वनी, कंपन आणि तुमचा श्वास मिळून तुमच्या शरीरातील स्वउपचाराचे सेल्फ हिलिंगचे गुप्त कोड्स जागृत करतील. तुम्हाला गाणं कसण्याची गरज नाही, कारण हे सुरेल गाण्याबद्दल नसून तुमच्या आत्म्याच्या स्वरांबद्दल आहे. तयार व्हा स्वतःच्या आत दडलेल्या त्या आदी ध्वनीला शोधण्यासाठी जो तुम्हाला थेट विश्वाच्या ऊर्जेशी जोडून देईल. चला तर मग सुरू करूया नाद ब्रह्माचा हा प्रवास. आज आपण एका अशा शक्तिशाली औषधाबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाकडे आहे, पण गंमत म्हणजे आपण त्याचा वापर करायलाच विसरलो आहोत. आणि ते औषध म्हणजे आपला स्वतःचा आवाज. अगदी. कल्पना करा की तुमचा आवाज फक्त बोलण्याचं साधन नाही, तर ती एक जिवंत शक्ती आहे जी आपल्या आतमध्येच आहे आपल्याला बरं करण्यासाठी. पण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं गेलंय? गप्प बसा, जास्त जोरात बोलू नका. आणि प्राचीन नादयोगानुसार ही शांतता म्हणजे एक तुरुंग आहे जिथे आपण आपल्याच शक्तीला कैद करून ठेवलंय. बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण हीच भिंत तोडणार आहोत. आपण नादयोग आणि ध्वनी विज्ञानाच्या मागचं प्राचीन ज्ञान समजून घेणार आहोत. म्हणजे आपला आवाज, त्याची कंपने आणि आपला संकल्प हे सगळं मिळून आपल्या आतले इमोशनल ब्लॉकेजेस कसे दूर करू शकतात हे आपण पाहणार आहोत. हो. आणि ही माहिती काही नवीन नाही. ही विविध प्राचीन परंपरांमध्ये आहे आणि आता काही चॅनल्समुळे पुन्हा समोर येतेय. आपण याच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग हे उलगडून पाहूया. आपल्या संस्कृतीत नादब्रह्म ही संकल्पना आहे, म्हणजे ध्वनी हाच ईश्वर आहे. हो. पण मी जेव्हा यावर वाचत होते ना, तेव्हा मला जाणवलं की हे फक्त आपल्याकडेच नाहीये. प्राचीन इजिप्तमध्ये सुद्धा सृजन करणारा शब्द मानला जायचा. अगदी. बायबलमध्येही तसाच उल्लेख आहे. इन द बिगिनिंग वॉज द वर्ड. अँड द वर्ड वॉज गॉड. म्हणजे संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, पण संदेश एकच आहे. संदेश एकच आहे. आणि यामागे आता एक आकर्षक विज्ञान सुद्धा आहे. याला केवळ आध्यात्मिक श्रद्धा म्हणून पाहण्याची गरज नाही. अच्छा. हो. आधुनिक भौतिकशास्त्र आपल्याला सांगतं की या विश्वातली प्रत्येक गोष्ट, अगदी आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कंपन करत असते. एका तालात, एका सुरात. एका सुरात. जसं एखादं मोठं ऑर्केस्ट्रा जेव्हा सगळी वाद्य सुरात वाजतात तेव्हा एक सुंदर संगीत तयार होतं. आणि जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा या ऑर्केस्ट्रातलं एखादं वाद्य बेसूर वाजू लागतं. बरोबर. अचूक. म्हणजे आजारपण म्हणजे फक्त शरीरातला रासायनिक बिघाड नाही, तर शरीराचं संगीत बिघडणं आहे, व्हायब्रेशनल हार्मनी बिघडणं आहे. हा विचारच किती वेगळा आहे. अगदी. जेव्हा आपण तणावाखाली असतो किंवा आजारी असतो तेव्हा काही पेशींची फ्रिक्वेन्सी आउट ऑफ ट्यून होते. त्यांचं संतुलन बिघडतं. आणि मग हीलिंग म्हणजे काय? हीलिंग म्हणजे शरीराला त्याचं मूळ संगीत, त्याची मूळ फ्रिक्वेन्सी आठवण करून देणे. याला रेझोनन्सचा सिद्धांत म्हणतात. अच्छा. जेव्हा आपण एका विशिष्ट हेतूने आवाज निर्माण करतो तेव्हा ती कंपनं त्वचेतून, हाडांमधून, रक्तातून प्रवास करत थेट त्या आउट ऑफ ट्यून पेशींपर्यंत पोहोचतात. आणि त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ सुरात कंप पावण्यासाठी प्रोत्साहित करतात. बरोबर. याच संदर्भात मी एक सुंदर रूपक वाचलं जे मला खूपच आवडलं. त्यात म्हटले की आपलं शरीर एका वीणेसारखं आहे. वाव. आणि आपला आवाज ती चावी आहे जी या वीणेच्या तारांना पुन्हा सुरात आणते. एकही तार ढिली झाली की सगळं बेसूर. काय सुंदर कल्पना आहे. आणि खरंय, आपल्या स्वतःच्या आवाजापेक्षा अधिक शक्तिशाली काहीच असू शकत नाही, कारण तो आपल्या आतूनच निर्माण होतो. हो. त्यात आपली एक एनर्जेटिक सिग्नेचर असते, नाही का? अगदी. म्हणूनच दुसऱ्याच्या आवाजाने मिळणाऱ्या शांततेपेक्षा स्वतःच्या आवाजाने केलेलं हीलिंग कित्येक पटीने जास्त प्रभावी ठरतं. पण इथेच तर खरा मुद्दा येतो. अनेकांना वाटतं, अरे माझा आवाज चांगला नाही, मी कसा गाऊ? याच भीतीमुळे तर ही शक्ती वापरली जात नाही. आणि हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अजिबात नाही. हीलिंगसाठी तुम्हाला गायक असण्याची किंवा संगीताचं ज्ञान असण्याची काहीही गरज नाही. काहीही नाही. काही नाही.
इथे सुरेल गाण्यापेक्षा तुमच्या संकल्पाला, तुमच्या इंटेन्शनला जास्त महत्त्व आहे. हे आत्म्यापासून गाण्याबद्दल आहे, कौशल्याबद्दल नाही. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक बेसोर सूर सुद्धा जर तो मनापासून काढला असेल तर तो औषध बनू शकतो. एका शास्त्रीय गायकाचा सुमधूर तानेपेक्षाही जास्त शक्तिशाली, कारण तो प्रामाणिक असतो. त्यात दाबून ठेवलेली खरी भावना असते. बरोबर. आणि इथे एक रंजक गोष्ट आहे. तंत्र आणि योगशास्त्रानुसार आवाज केवळ घशातून येत नाही. मग कुठून येतो? त्याचा उगम मूलाधार चक्रातून होतो. आपल्या जीवनशक्तीच्या मुळातून. ही एक कंपनात्मक नदी आहे जी आपल्या अस्तित्वाच्या सर्वात खोल भागातून वाहते. आणि घशातून केवळ प्रकट होते. म्हणजे आवाज हा संपूर्ण शरीराचा आहे. मग ह्या नदीला प्रवाही ठेवण्यासाठी काय लागतं? श्वास, प्राणवायू. श्वासाला त्या लाकडाची उपमा दिली आहे जो तुमच्या आवाजाची अग्नी प्रज्वलित करतो. म्हणजे खोल आणि जाणीवपूर्वक घेतलेला श्वास. हो, उथळ श्वासाने काढलेला आवाज म्हणजे नुसता गोंगाट, पण खोल श्वासातून आलेला आवाज हे औषध आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे आवाजाची अग्नी आहे, श्वासारूपी इंधन आहे, पण या ऊर्जेला शरीराच्या विशिष्ट भागांवर कसं केंद्रित करायचं? त्यासाठी काही चाव्या आहेत का? अगदी अचूक प्रश्न. आणि इथेच बीज मंत्रांचं विज्ञान समोर येतं. हे मंत्र म्हणजे जणू वेगवेगळ्या ऊर्जा केंद्रांची म्हणजे चक्रांची दारे उघडणाऱ्या ध्वन्यात्मक चाव्या आहेत. हो, याची काही उदाहरणं दिली आहेत जी खूपच आकर्षक आहेत. जसं की ऊ ध्वनी. ऊ ध्वनी मूलाधार चक्राला, आपल्या अस्तित्वाच्या पायाला जागृत करतो. आणि ओ ध्वनी मणिपूर चक्राला, म्हणजे आपल्या सोलर प्लेक्ससला. जिथे आपली वैयक्तिक शक्ती असते. आणि अध्वनी, तो थेट हृदय चक्रात गुंजतो. बरोबर. आणि हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता. जर तुम्ही डोळे मिटून आ असा लांब उच्चार केलात तर त्याचं कंपन छातीत जाणवेल. हो, खरंय. त्याचप्रमाणे ई ध्वनी विशुद्धी चक्राची म्हणजे घशाची शुद्धी करतो. आणि ऐ ध्वनी आपल्या तिसऱ्या डोळ्याला, आज्ञाचक्राला सक्रिय करतो. हे फक्त मंत्र म्हणण्याबद्दल नाहीये, तर ते अनुभवण्याबद्दल आहे. अगदी प्रत्येक ध्वनीला शरीरात अनुभवण्याबद्दल आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की हे फक्त शारीरिक किंवा भावनिक उपचारांपुरतं मर्यादित नाही. याला आत्मिक तंत्रज्ञान किंवा स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी म्हटलं आहे. हो, कारण आवाज ही माणसापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे आपल्याला विश्वाच्या कंपनात्मक जाळ्याशी जोडतं. खरं आहे. मला आठवतंय, कधीतरी खूप दुःखाच्या क्षणी तोंडून नकळत एक आह किंवा एक खोल हुंकार बाहेर येतो आणि एकदम हलकं वाटतं. तो एक आदिम ध्वनी असतो. तो आपल्या सुसंस्कृतपणाच्या पलीकडचा असतो. तोच खरा आवाज आहे. तो आवाज म्हणजे आत्म्याची साद असते, जी आपल्याला त्याच क्षणी बरं करते. बरोबर. आणि जेव्हा आपण हेतुपूर्वक असा ध्वनी निर्माण करतो तेव्हा तो आपल्या ऑराला, आपल्या ऊर्जा क्षेत्राला स्वच्छ करतो. याला एक प्रकारची सौम्य शुद्धीकरण प्रक्रिया म्हणता येईल. पण हे बाहेरील शक्तीला घालवण्यासाठी नाही. नाही, आपल्या आतल्याच भीतीला, दडपलेल्या भावनांना आणि नकारात्मकतेला बाहेर काढण्यासाठी आहे. एक आहे जो ऐकायला थोडा सायन्स फिक्शन सारखा वाटतो, जी ध्वनी लहरे आपल्या DNA मधील सुप्त कोड्सना सुद्धा जागृत करू शकतात. यात काही तथ्य आहे का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. हे ऐकायला नक्कीच फ्युचरिस्टिक वाटतं, पण यावर आता संशोधनही होतंय. सायमॅटिक्स नावाचे एक शास्त्र आहे. सायमॅटिक्स. हो, ते ध्वनी कंपनांचा पदार्थावर होणारा परिणाम दाखवतं. पाण्यात किंवा वाळूवर विशिष्ट फ्रिक्वेन्सी सोडल्यास सुंदर भौमितिक आकार तयार होतात. हो, मी पाहिले आहे ते. आता विचार करा, आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. मग आपल्या आवाजाच्या कंपनांचा आपल्या पेशींवर आणि DNAवर परिणाम का होणार नाही? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अर्थात हे अजूनही संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण प्राचीन ऋषींना हे अंतर्ज्ञानाने माहीत होतं. म्हणजे विज्ञान आज तिथे पोचत आहे जिथे अध्यात्म हजारो वर्षांपूर्वीच पोचलं होतं. एका अर्थानं हो, हे थेरपीच्या पलीकडे जातं. हा एक विधी, एक आंतरिक जादू बनते. बरं, हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात हे रोज कसं वापरायचं? कारण ज्ञान प्रत्यक्षात आणणंही महत्वाचं आहे. नक्कीच. आणि चांगली गोष्ट ही आहे की यासाठी तासनतास साधना करायची गरज नाही. काही सोप्या पद्धती आहेत. कोणत्या? पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला गाता आलं पाहिजे हा विचार कायमचा सोडून द्या. स्वतःचे टीकाकार बनू नका. तुमचा आवाज कसाही असो, तो तुमचा आहे आणि तो पवित्र आहे. ही स्वीकृती, हीच पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. बरोबर. ठीक आहे. दुसरी पद्धत कोणती? दुसरी पद्धत आहे निसर्गासोबत सूर जुळवणे. एखाद्या शांत नैसर्गिक ठिकाणी जा. शक्य असल्यास अनवाणी उभा राहा. जमिनीशी जोडले जाण्यासाठी. हो,
आणि मग डोळे बंद करून काही खोल श्वास घ्या आणि आ सारख्या एखाद्या मूळ स्वराचा लांब उच्चार करा. आणि कल्पना काय करायची? कल्पना करा की पृथ्वी तुमची कंपनी स्वीकारत आहे आणि तुमच्यातला सगळा ताण, सगळी नकारात्मकता तुमच्या पायांवाटे जमिनीत जातीये. वा, ही कल्पनाच किती शांतता देणारी आहे. पण समजा शहरात राहणाऱ्या व्यक्तीसाठी रोज जंगलात जाणं शक्य नाही. त्यांच्यासाठी तिसरी आणि सर्वात सोपी पद्धत आहे. कोणती? बाथरूममध्ये. तुमचा बाथरूम हा तुमचा साऊंड हिलिंग चेंबर बनू शकतो. बाथरूम? हो, तिथे एक छान इको असतो. अंघोळ करताना फक्त 5 मिनिटे कोणताही एक स्वर गुणगुणा, ओम म्हणा किंवा फक्त असा हमिंगचा आवाज काढा. अच्छा. एका अभ्यासात असं दिसून आले आहे की नियमितपणे गुणगुणण्याने हमिंग सायनसमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. म्हणजे ही केवळ आध्यात्मिक नाही तर शारीरिक प्रक्रिया सुद्धा आहे. बरोबर. पाणी तुमच्या शरीराला स्वच्छ करेल आणि तुमचा आवाज तुमच्या ऊर्जेला. हे तर कोणीही करू शकतं. आणि मला वाटतं हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला कोणत्याही वाद्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच एक वाद्य आहात. आणि तुमचं शरीरच ते पवित्र मंदिर आहे. आणि त्या मंदिरात तुमचा आवाज ही सर्वात पवित्र घंटा आहे. अगदी. जेव्हा ती वाजते तेव्हा ती केवळ तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण ब्रह्मांडासाठी वाजते. तर आज आपण पाहिलं की आपला आवाज हे एक शक्तिशाली नैसर्गिक औषध आहे, जे आपल्यासोबत असूनही कुठेतरी हरवलं होतं. आणि आता पुन्हा आपल्याकडे परत येत आहे. हे केवळ गाण्याबद्दल नाही तर आपल्या मूळ सुरात परत येण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण जाणीवपूर्वक ध्वनी निर्माण करतो तेव्हा आपण केवळ स्वतःला बरे करत नाही तर आपल्या आणि सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमधील एकत्वाचा अनुभव घेतो. ही एक आनंददायी यात्रा आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येकाने स्वतःचा सूर शोधण्याची वेळ आली आहे. हो, तो कसाही असो, तो तुमचा आहे आणि तोच तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली आहे. यावर विचार करण्यासाठी एक सुंदर कल्पना आहे, जी श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार म्हणून सोडून जाऊया. जसे एखाद्या गढूळ तलावात दगड टाकल्यावर निर्माण होणाऱ्या लहरी तळाशी बसलेला गाळ ढवळून काढतात, तसेच तुमच्या आवाजाची कंपने तुमच्या शरीरातील आणि मनातील साचलेले नकारात्मक विचार आणि भावना बाहेर काढून टाकतात. ज्यामुळे तुमचे अंतर्मन पुन्हा आरशासारखे स्वच्छ आणि नितळ होते. यावर नक्की विचार करा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपला आवाज ही केवळ घशाची क्रिया नसून ती आपल्या मुळापासून निघणारी एक कंपनयुक्त नदी आहे. तुमची प्रत्येक पेशी, तुमचा प्रत्येक विचार एका विशिष्ट लहरीवर कंपन करत असतो. आणि जेव्हा हे संगीत विस्कळीत होतं तेव्हा आजारपण येतं. पण लक्षात ठेवा, तुमच्या आवाजाची कंपनं तुमच्या शरीराला त्याचं मूळ संगीत, ओरिजिनल म्युझिक आठवून देण्याची ताकद ठेवतात. तुमचा आवाज ही तुमच्या आत्म्याची स्वाक्षरी आहे. जेव्हा तुम्ही सचेतपणे श्वास घेऊन एखादा स्वर बाहेर सोडता तेव्हा तुम्ही केवळ आवाज काढत नसून तुमच्या DNA मधील सुप्त शक्तींना जागृत करत असता. स्वतःचा न्याय करणं थांबवा. तुम्ही स्वतः एक मंदिर आहात आणि तुमचा आवाज ही त्या मंदिरातील सर्वात पवित्र घंटा आहे. आजपासूनच निसर्गात जाऊन किंवा शांततेत बसून स्वतःच्या अंतर्नादाचा सराव करा. कारण अखेरचा गुपित हे नाही की तुम्ही काय गाताय, तर गुपित हे आहे की जेव्हा तुम्ही गाता तेव्हा तुम्ही कोण असता. स्वतःचा सूर शोधा, स्वतःला मुक्त करा. जसा एखादा विस्कटलेला रेडिओ, आउट ऑफ ट्यून रेडिओ फक्त खरखर आवाज करतो, पण जेव्हा आपण त्याचं बटन फिरवून त्याला योग्य फ्रिक्वेन्सीवर सेट करतो तेव्हा मधुर संगीत ऐकू येतं. तसंच तुमचा आवाज हे ते बटण आहे जे तुमच्या शरीराला विश्वाच्या लहरींशी पुन्हा जोडून आरोग्य आणि शांतता मिळवून देतं. भेटूया पुढच्या भागात. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर व कमेंट करा. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासासह. तोपर्यंत तुमच्या आवाजातील औषध अनुभवत रहा. धन्यवाद.